वेलकम बॅक मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं परत एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आपण आता चाललेलो आहे आपल्या मामाच्या गावाला. होय कराय खायला काही माणसं असलेली बा, त्याच्यामुळे मी आणला व्लॉग मध्ये दाखवत नाही कुठं मित्रांनो. मी त्याच्यामुळे पुण्यात गेल्यावर व्लॉगिंग चालू केलेलं बघा. इकडं मी त्याच्यासाठी चालू केलं नव्हतं. नमून असते असं एक से बडकरी. आता ड्रायव्हिंग सोडून तुझ्या ब्लॉगला कंटेंट देत बसतो मी. जाऊ द्या, असू द्या, भांडण नको इथं. जाऊया मग मित्रांनो आता आपण मामाच्या गावाला. जरा काल आपलं परवा दिवशी आपलं पडलंय गाडीहून आपण, त्याच्यामुळे सगळ्यांनी बघायला बोलवलं. आपल्याला बघायला त्यांनी यायचं असतंय पण आपल्यालाच बोलवलंय. असो, जायचं आता त्यांना दाखवूया आपल्या जखमा. होय कराय मग जाऊया आता. जेवण करून जावं बरं का मित्रांनो. चला मग जाऊया आता गावाला मामाच्या. आपण घेऊन चाललोय आपली गाडी. मला बैलगाडी वाटलं होतं. कायला का सांगतोय गाडी घेऊन चाललोय म्हणून. दिसतंय ना त्यांना गाडी घेऊन चाललोय. कसे ते हे लोक. जब ती जाऊ द्या, चला जाऊया. तर आपण पोचलो मित्रांनो आपल्या गावाकडे. शिबाग कसं चाललंय. आपण आता चाललोय आपल्या रानात जरा वैरण आणायची. होय, वैरण आणायला चाललोय मित्रांनो आपण आपल्या रानात. तुम्हाला रान दाखवतो आपलं, म्हणजे वावर आहे आपलं, ते शेत जे म्हणतो आपण. ते जे मग आपल्या हिंदीत काय म्हणतात, खेत म्हणतात त्याला, खेत. ते तुम्हाला दाखवतो आता. मस्त हे बघा, दिसतंय तेवढं सगळं आपलं आहे. तिकडं त्या गावापर्यंत इकडून असं ही मकाच्या पलीकडे काय ही तर ही डिपे ह्याच्या पलीकडे थोडं आहे, ही एक आहे. आणि ही पूर्ण सगळं ही चालली आता वैरण आणायला, वैरण काढायला चालली ती बघा. जाऊ आपण पण त्यांच्यासोबत, तुम्हाला दाखवतो वैरण कशी काढतात ती. खाली बघून चालावं लागतं मित्रांनो, कारण इथं मकाची बुडका आहे ती, पायात घुसू शकते ती. ही पुढं पळून गेले बघा लांब. जाऊया मग आता आपण मस्तपैकी सरळ जाऊया. हळूहळू चालत आपलं. पायाला जरा आपल्या दुखतंय बरं का, जरा पाय दुखतोय आपला मस्तपैकी. कारण काल आपण पडलोय घरात, त्याच्यामुळं पायाला लागले. पायाचं दुखणं जरा दुखतंय, त्याच्यामुळं हळूहळू चालावं लागतंय. चालायचं आपलं हळूहळूच. जाऊया आता आपल्या शेतामध्ये मस्तपैकी मित्रांनो. आता ही जी गहू केला आहे ना, गहू जे आहे बघा, तुम्हाला गहू दिसत असेल ती, ही गहू आता काढायला आल्यासारखा झाला आहे बघा. थोडा हिरवा आहे अजून, कुठं हिरवा आहे. ती पूर्णपणे पिवळा झाल्यावर पूर्ण वाळल्यावरतीच काढते ती. हिरवा असल्यावर काढायला येत नाही बरं का ती, कारण ती पिवळा वाळल्याशिवाय काढता येत नाही पूर्ण. त्याच्यामुळे वाळल्यावरतीच काढायचं असते ती, असं असतंय ती. हे चालू झालं ह्यांचं इथे वैरण काढायला सुरुवात झाली बघा. तुम्हाला दिसत असेल हे बघा. ही जे आहे तर ही हिरवा गहू आहे. हे असा ही काढता येत नाही, वाळल्याशिवाय काढता येत नाही, आहे ना. आणि ती वाळल्याला आहे पलीकडचं जे आहे ती पलीकडे दिसत असेल ती वाळल्याला आहे. आणि ही हिरवा आहे जरा. हे अजून ह्याला अजून 2-3 वेळा पाणी दिली की ही पण पिवळा होतं बघा. पलीकडे थोडा कसं झालं, थोडा पिवळं दिसतंय, थोडं आलीवर हिरवं तसं. आणि हे बघा आपलं निखिलचं चालू आहे वैरण काढायचं. निखिल जरा आपल्या पब्लिकला सांग कसं काढायची असते, कसं तोडायचं जरा सांग. काय बोलाय तयार नाही बघा. गजब बेइज्जती है. ही बघा काढते आणि तिकडे आणणार काम चालू आहे. सगळं गोळा करून घेऊन जायला लागतंय बघा गुरासनी खायला. म्हणजे गाया वगैरे असतात त्यांना खायला टाकावं लागतं. त्याच्यामुळे सगळं काढायचं आणि घेऊन जायचं परत. म्हणजे कसं दूध वगैरे देते जनावर, आहे का ना रे. ह्याचं आपलं सायलेंट मोडमध्ये काम चालू आहे. आता काढूया आणि जाऊया आपल्या घराकडे जाऊया परत. ते कुत्रा आलं बघा आपलं. ब्राउनी म्हणते तिला, ब्राउनी. तिचं नाव आहे ब्राउनी. तर झाले आपलं वैरण काढून. हे बघा अशा पेंड्या बांधून घेऊन जायला लागते घरला. तू घ्यायची काहीतरी. कुठलं तिकडे घ्यायचं. चला मग जाऊया तिकडे. हे बघू काय घेतोय ती. खाली बघून चालावं लागते जरा, कारण की ते राहिलेलं बुडू काय ते घुसते पायात बघा. ते घुसलं म्हणजे आपण पडून जेवढं लागलं नाही तेवढं ते घुसून लागतं याला. पायाला जखम होत्या मोठी. होय, जाऊया आता आपलं हळूहळू. आता चाललोय आपण घराकडे मस्तपैकी बघा. तुम्हाला दाखवतो बघा निखिल कसं आपलं वजन घेऊन चाललाय.
ती गुरांना खायला घेऊन जायला लागतं मित्रांनो. त्याच्यामुळे असतं ते घेऊन जावंच लागतं आपल्याला काय जर झालं तरी. त्याच्यामुळे जायचं. आता तुम्हाला आपली जनावर दाखवतो तुम्हाला. ही बघा, ही आपलं मामाचं घर आहे बघा इकडे गावाकडची कोंडबाईला. ही आहे ती गाई, ती लय खोडपत्री आहे. हा कसं बघते लगेच. ही आहे म्हशी. ही आहे गाया, 2 गाया आहेत जर्सी गाय. ही सगळ्यांना खायला आणावं लागतं. हे बघा सगळ्यांना खायला टाकायला लागतं बघा असं. त्याच्यावर दूध वगैरे निघतं मग त्यांचं. हे आपलं कटर मशीन एवढं आणलंय सगळं ह्याच्यात टाकायचं बारीक होतं. आता लाईट आहे का रे? आई झालं बा चालतं मला बारीक कसं होते ती बघा याच्यात टाकायचं असं आणि इकडून बारीक होऊन येतं डायरेक्ट. हे बघा असं बारीक होऊन येतं मित्रांनो. दुर्वाला उडते आता. आता हे करतात बारीक. आपण जागा घरात आता मस्तपैकी चाललेलो आहे आपण गावाकडून आपल्या घरी. आता मस्तपैकी जेवण वगैरे केलंय आपण आणि चाललोय आता घरच्यांसोबत घरी. हे बघा कार्ट गाडी चालवते. याला आम्ही ड्रायव्हर म्हणून ठेवलंय बरं का. आपल्या घरचा छोटा ड्रायव्हर आहे ती बिना लायसनचा म्हणून सारखं गाडी चालवत असतो. मग आता आपण जाणार आहे गावात. हे तिथनं जाणार आहेत घरी. आपण जरा फिरायचं आहे गावात आपल्याला थोडं. सुट्टीचं जरा सुट्टी घेऊन आली त्याच्यामुळे थोडं गावातली कामं वगैरे करायची. ती एक्सरे काढायला दिला. एक्सरे पण घ्यायला लागेल आपल्याला बनवून. म्हणजे ते बनवलेलं आहे ते फक्त घ्यायचं आहे आपल्याला. जाऊन घेऊया एक्सरे पण आणि जाऊया मग परत फिरायला कुठेतरी मित्रांसोबत. जाऊया मित्रांनो मग आता आपण. तर भावांनो आपण आलेलो आहे आता समर्थपाशी. आपल्याला कुठे फिरायचं समर्थ? दर्शन म्हणलं. जाऊया मित्रांनो आता अकलूजमध्ये फिरूया. आपली गाडी सोडून गेलेली आपल्याला. कोणीकडनं जायचं? सरळ जाऊया मग सरळ आता मस्तपैकी आणि फिरूया जरा अकलूजमध्ये. काल सारखं फिरूया बरं का. आता जसं काल आपण दुकानावर गेलो तसं जाताना आपल्याला जरा मांजराचं खायला घ्यायचं. तर भावांनो मी आज समर्थ आलो आता दुकानावरती. दुकानावर काय गर्दी नाव सचिनची गाडी आहे बघा इथं. काळजी आपण ते एखादा बघतोय बाबा बारक्या हळूच. जाऊया मित्रांनो मस्त पैकी आपण आता. हो नमस्कार. नमस्कार या. नमस्ते. नमस्ते. मग सचिन नमस्ते. काय म्हणतो? आलोय मस्त आता दुकानावरती. आपण थोड्या वेळ बसूया आणि जाऊया कुठेतरी फिरायला. तर मित्रांनो आता आम्ही दुकान वगैरे बंद करून आलेलो आहे मस्तपैकी जेवण करायला. आजची पार्टी निकेतकडून. आता आलो आपण गलांडे हॉटेलला मित्रांनो. जेव्हा आपल्या अकलूजमधलं सुप्रसिद्ध असं हॉटेल आहे होय. प्युअर व्हेजसाठी आहे फक्त. पण प्युअर व्हेज जेवण येतं 1 नंबर मिळतं आहे मित्रांनो. तुम्हाला यायचं असेल अकलूजमधलं जर कोण बघत असेल तर इथं येत असतील जेवायला. त्यांना माहितीच आहे सगळं. आणि जे बाहेर येणार असेल त्यांनी इथे येऊन जेवण केलं तरी चालतंय. हे बघा मसाला पापड आला आपला. कर चालू निकेत खायला. ठीक आहे सांगावं लागतंय. हे बघा हॉटेल तुम्ही बघू शकता. हे सगळं आपल्याला आता करूया मसाला पापडला सुरुवात आपण. जेवण पण येईल. पनीर टिक्का मसाला मागवला आपण आणि बटर नान आहे का नाही. करूया चालू आता आपण खायला. तर आलेलं आहे मित्रांनो आपलं जेवण. आता मस्तपैकी पनीरची भाजी मागवली होती आपण. ही आहे आपली पनीर टिक्का मसाला, पनीर बटर मसाला. हां पनीर बटर मसाला आणि आपलं बटर नान. हे कशा आहे चव बाबा? 1 नंबर मस्त आहे चव आपली. आता करूया आपण पण जेवण चालू मित्रांनो. खूप चव तर चांगली जायची तुम्हाला माहितीच आहे. करूया आता जेवण चालू. अपडेट येतच राहतील पुढच्या तुम्हाला. तर आता मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करून मित्रांनो चाललो आहे आपल्या घरी. आजचा ब्लॉग जरा रेंज नसल्यामुळे आज काय अपलोड झाला नाही. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग उद्या येईल. आणि हा जो मी काढत आहे तो ब्लॉग उद्या किंवा परवा दिवशी येईल. उद्या सकाळी जर मला म्हणजे नेटवर्क स्ट्रॉंग भेटलं तर मी उद्या करेलच अपलोड. जेवण वगैरे झालं मित्रांनो मस्तपैकी. पोट भरून जेवण केलंय आपण. होय थंडी वाजते. थंडी वाजायला लागली आहे थोडीशी. हां ऑर्डरचं पुढचं दाखव म्हणतोय समोर. हे आहे निकेतची ॲक्सेस. काल होते सचिनची ॲक्सेस. थंडी जरा वातावरण इकडे थंडी जाय बरं का. जास्त थंडी
नक्कीच. आणि आपला पाय पण सुजला आहे. आज एक्सरे काढून आलो आपण. उद्या आता एक्सरेचं काय आहे ते कळेलच. पाय दुखतोय पण खप आणि जरा सुजला पण आहे होय. उद्या बघू कळेलच आपल्याला उद्या नक्की पायाचं काय करामत झाली. तर बघू का चला. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आपल्या घरी. हे बघा आपलं घर तुम्हाला दिसत असेल, गाडी लावली. आता मस्तपैकी जेवण वगैरे करून आलेलो आहे आपण. समर्थ आपल्या घराच्या पाठीमागे तिथनं सरळ गेले की एक राईट टर्न मारला की समर्थच्या घरापाशी जाते बघा. समर्थ घराच्या जवळच राहतो त्याच्यामुळे समर्थ सतत आपल्या सोबतच असतोय होय. आता जेवण वगैरे करून आलोय मस्तपैकी आपण. आता हे सोडलं परत एकदा अकलूज दौरा, अकलूज दर्शन. उद्या परत एकदा आपलं अकलूज दर्शन होणार आहे. जाऊया सकाळी मग परत एकदा आपण. आजचं व्लॉग जर मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट.